महाराज की जय. सद्गुरु बाबासाहेब महाराज की जय. ब्रह्मविद्या रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वार्थिसाक्षिभूतम् भावारहितं त्रिगुणरहितं श्री सद्गुरुस्तन्नमामि. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बाबासाहेब महाराज की जय. ब्रह्मपुत्र रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. विचार चंद्रोदय दर्शन प्रथम कला. तर या कलेमध्ये उपोद्घात सांगितला. आलय विस्तार समोर. तत्पूर्वी आपण प्रश्न क्रमांक 31 बघू, नंतर विस्तार पाहूया. तर प्रश्न क्रमांक 31, पान क्रमांक 6. या विचाराचा अधिकारी कोण व त्याचे काय काय केले पाहिजे त्याला. आजवर सांगितलं विचाराचं महत्व. विचार जो आहे नेमका करायचा कोणता. विचार नेमका विचार म्हणजे काय, तर आत्मा अनात्माचा भेद ओळखणं यालाच विचार म्हटलेला आहे. हा विचार वेद, गुरु आणि ईश्वर यांच्यापासून होत असतो. अंतःकरण पाहिजे, त्याच्यामध्ये त्याची बी कृपा लागते. चार जगांची कृपाशिवाय हा विचार करता येत नाही. मग ह्या विचारापासून दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होत असतं. आणि हे दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान झाल्याच्या पूर्ण होत असत. आता मी कोण आहे, ब्रह्म कोण आहे, प्रपंच काय आहे. तर मी ब्रह्म चैतन्य आहे, प्रपंच तर जड आहे. आता चैतन्य म्हणजे ज्ञानरूपता, ह्याला चैतन्य म्हटलेलं आहे. आणि जे जाणल्या जात ते जड आहे, आणि जाणणारा कसा आहे, चेतन आहे. म्हणून मी जो आहे तो जे ब्रह्म तेच मी आहे. असं काय करायचं आहे, विचार करायचा, जाणून घ्यायचा आहे. आणि मीच चैतन्य स्वरूप ब्रह्म आहे असा निश्चय करायचा आहे. हेच तर फळ आहे. म्हणून या विचाराचा अधिकारी कोण. आता एवढा विचार जो केला त्याचा अधिकारी कोण आहे, आणि त्यानं काय काय करावं. तर या विचाराचा अधिकारी उत्तम जिज्ञासू आहे. जिज्ञासू उत्तम प्रकारचा. आता ज्याच्याकडे विवेक आहे, ज्याच्याकडे वैराग्य आहे, ज्याच्याकडे क्षमतावादी षटसंपत्ती आहे, ज्याच्याकडे मुमुक्षुत्व आहे, अर्थात जो साधन चतुष्ट सहित आहे, आणि ब्रह्मविद गुरु व वेदांत शास्त्र यावर त्यांना विश्वास ठेवलेला आहे. आणि कुतर्क न करणारा, ब्रह्मज्ञानाविषयी ज्याला तीव्र इच्छा आहे, अशा अधिकाऱ्याला काय म्हटलेलं आहे, जिज्ञासू. तोच तो उत्तम अधिकारी आहे. साधन चतुष्ट युक्त आहे, गुरु व शास्त्रावर विश्वास ठेवणारा आहे. ज्यानं विश्वास ठेवलाय तो कुतर्क करतच नसतो बर का. आणि ब्रह्मज्ञानाविषयी काय आहे, जाणण्याविषयी तीव्र इच्छा आहे, त्यालाच तर म्हटलेलं आहे जिज्ञासू. तोच तर आहे उत्तम अधिकारी. जो सद्गुरु या विचाराचा अधिकारी उत्तम जिज्ञासू आहे, आणि जो सद्गुरु कृपेने उपोद्घाताती प्रक्रियांचा विचार करून मीच स्वतः ब्रह्म आहे, त्या उपोद्घाताच्या जे सांगितले आतापर्यंत प्रक्रिया त्यांचा विचार केला, आणि मीच कोण आहे, स्वतः ब्रह्म आहे,
याप्रमाणे ब्रह्मात्म ऐक्याचा अपरोक्ष ज्ञान संपादन करतो तोच अधिकारी सांगितलाय. त्यालाच काय म्हटलेलं आहे अधिकारी. अद्वैताचा बोध करण्याचा कोणत्याही प्रकारास प्रक्रिया म्हणतात. जो अद्वैत त्याचा बोध करणे त्यालाच काय म्हटलेलं आहे प्रक्रिया. मग अशा रीतीनं मीच स्वतः ब्रह्म आहे असं दृढ अपरोक्ष ज्ञान संपादन करणं हेच तर फळ सांगितलेलं आहे. आणि तो संपादन करणारा कोण आहे तर हा उत्तम जिज्ञासू. त्याच्याच पदरा म्हणून तर अधिकाऱ्याच आणि फळाचा प्राप्य प्रापक भाव संबंध सांगितला. का अधिकाऱ्याच्याच पदरामध्ये फळ पडतं अनअधिकाऱ्याच्या पदरामध्ये पडत नाही. म्हणून अधिकारी होऊन परमार्थ करावा लागत असतो. त्या प्रक्रियेची नावे सांगा. आता बघा उपोदघात पहिल्यांदा काय सांगितली प्रक्रियेची नाव. उपोदघात प्रपंचाचा आरोप अपवाद काय केलेला आहे प्रपंचाचा आरोप आणि अपवाद केलेला आहे. आणि परत मी तीन देहाचा द्रष्टा आहे. मी तीन देहाचा काय आहे द्रष्टा. उपोद्घात म्हणजे आ उ ख व ग या प्रक्रियामध्ये प्रपंचाचा विचार केलाय. ते माग सांगितलेले आहेत ना त्या प्रक्रिया त्या प्रक्रियाचा काय केलेला आहे तर विचार केलेला आहे. कोणत्या कोणत्या प्रक्रिया उपोद्घातामध्ये आ म्हणजे प्रपंचाचा आरोप अपवाद पुन्हा उ म्हणजे प्रपंचाचं मिथ्यात्व ख ख म्हणजे काय सांगितलेलं आहे ज्ञानाच्या कर्माची निवृत्ती व आणि नंतर सांगितलेलं आहे ग व आणि ग तर इथं या प्रक्रियेमध्ये प्रपंचाचा विचार सांगितलेला आहे. आता व आणि ग पुढं असेल बरं का. तर पुढे म्हणतात उ ख व ग या प्रक्रियाचा प्रपंचाचा विचार सांगितला. मी कोण आहे याचा विचार इ आणि उ प्रक्रियामध्ये केलेला आहे. मी कोण आहे आणि परत परमात्मा कोण आहे याचाही विचार आ प्रक्रियामध्ये केलेला आहे. ब्रह्म आणि आत्मा या दोघांच्या स्वरूपाचा विचार ए आय ओ क व घ या प्रक्रियामध्ये केलेला आहे. आणि पुढे प्रपंच ब्रह्म आत्म्याच्या स्वरूपाचा विचार पंचदश बर का पंचदशक व ब्रह्म आत्म्याच्या स्वरूपाचा विचार पंचदशक प्रक्रियाच्या ठिकाणी केलेला आहे. सर्व प्रक्रियामध्ये तत्व पदार्थाचे शोधन त्याचे एक निश्चय हे प्रयोजन आहे. म्हणजे एवढ्यामधून एवढा विचार करायचा सांगितलेला आहे की बाबा ह्या सगळ्यामधून एकच प्रयोजन निघालेलं आहे ते म्हणजे तत्वम असी तो परमात्मा मी आहे असा इथं निश्चय करायचा आहे. म्हणून ह्या प्रक्रिया इथं काय केलेल्या आहेत मांडलेल्या आहेत. म्हणून मी पंचकोशातीत आहे. तीन देहाचा द्रष्टा आहे. मी तीन अवस्थांचा साक्षी आहे. प्रपंचाचे मिथ्यात्व लक्षण आत्म्याचे विशेषण सचिदानंद विशेषण वर्णन अवाच्य सिद्धांत वर्णन आता हे जे आहेत ना हे एवढे आहेत बरं का कुठं ह्या विचारचंद्र उदयामध्ये एवढ्याच दर्शन करायचे आपल्याला जे आता आपण बघायलोच नाही ह्या प्रक्रिया त्या विचारचंद्र उदयामध्ये पूर्ण एवढ्या सांगितलेल्या आहेत. पहिल्यांदा आपण आता उपोद्घात बघितला. आता दुसऱ्या कलेमध्ये प्रपंचाचा आरोप आणि अपवाद सांगणार आहेत. तिसऱ्यामध्ये मी तीन देहाचा द्रष्टा कसा तिसऱ्या प्रक्रियेमध्ये म्हणजे तिसऱ्या कलेमध्ये चौथ्यामध्ये
मी पंचकोशातीत कसा आहे हे सांगणार आहेत. नंतर मी तीन अवस्थेचा साक्षी कसा हे पण सांगणार आहेत. प्रपंचाच्या मिथ्यात्वाचं लक्षण सुद्धा आपल्याला जाणून देणार आहेत. पुढच्या प्रक्रियेमध्ये आत्म्याचे विशेषण सांगितलेत. पुन्हा सच्चिदानंद विशेषणाचं वर्णन, सच्चित आनंद हे तीन विशेषण आणि त्या विशेषणाचं वर्णन करून सांगितलेलं आहे. पुन्हा अवाच्य सिद्धांत वर्णन सांगितलेलं आहे. अवाच्य वाच्यरहित जी स्थिती आहे त्याला अवाच्य म्हणतात. अवाच्य हा सिद्धांत त्याचं वर्णन करून सांगितलं त्या कलेमध्ये. सामान्य चैतन्य, विशेष चैतन्य हेच विभागणी करून दाखवली. कशाला म्हणायचं सामान्य, कशाला म्हणायचं विशेष. पुन्हा त्वमपद व तत्पद पदाचा वाच्यार्थ, लक्षार्थ या दोघांच्या लक्षार्थाची एकता कशी करायची त्याचं निरूपण करून सांगितलं. ज्ञानाच्या कर्माची निवृत्ती कशी करायची हे सांगितली. सप्तभूमिका सांगितल्या. जीवन मुक्ती आणि विदेह मुक्ती कशी हे सांगितली. वेदांत प्रमेय सांगितला आणि वेदांत पदार्थ संज्ञा अथवा लघु वेदांत कोश ही या प्रक्रियाची नावं सांगितलेली आहेत. अशा ह्या कला आहेत. पूर्ण विचार चंद्र उदय जे आहे तो विचार चंद्र उदय जे आहे ह्या एवढ्या कलेमध्ये सांगितला गेलेला आहे. म्हणजे 10 कला सांगितलेल्या आहेत. 10 कशा थांबा 11 आहेत का 12 आहेत 16 कला आहेत ना. 16 आहेत म्हणलत ना. 16 कला. पूर्ण ह्या 16 कलाच इथं काय केलेलं आहे निरूपण करून सांगितलेलं आहे. अशा रीतीनं ह्या उपोद्घाताचं इथं काय केलेलं आहे वर्णन सांगितलेलं आहे. म्हणजे हे जे आहे ना प्रश्न क्रमांक 32 पूर्ण कलेचं वर्णन इथं सांगितलेलं आहे की ह्या ह्या विचार चंद्रोदय मध्ये एवढं एवढं सांगायचं आहे. पुढं पहिल्यांदा पहिली जे होतं विचार चंद्रोदय दर्शन पहिली कला त्याच्यामध्ये उपोद्घाताचं वर्णन केलं. आता दुसऱ्या कलेमध्ये प्रपंचाचा आरोप आणि अपवाद सांगणार आहेत. म्हणजे ह्याचं विश्लेषण इथं ह्या 32व्या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे की एवढ्या एवढ्या कला आहेत आणि एवढं एवढं तुम्हाला काय करायचं आहे दर्शन करून द्यायचं आहे. मग कोणत्या कलेमध्ये काय काय आहे ते पण सांगितलंय की उपोद्घातामध्ये काय आहे. प्रपंच आरोप आणि अपवाद दुसऱ्या कलेमध्ये सांगितला. तिसऱ्या कलेमध्ये देहाचा द्रष्टा, चौथ्या कलेमध्ये पंचकोशातील, 6व्या कलेमध्ये 3 अवस्थेचा साक्षी, 5व्या कलेमध्ये प्रपंच मिथ्यात्व असे पूर्ण कलेचं हे वर्णन आहे. असा हा 32वा काय सांगितलेला आहे तर प्रश्न सांगितला. एवढं आपल्याला काय करायचं आहे इथं ज्ञान करून घ्यायचंय. तर आतापर्यंत आपण हे उपोद्घाताचं जी पहिली कला आहे उपोद्घात वर्णन ते आपण बघितलं. तर ह्या उपोद्घातामध्ये पहिल्यांदा पुरुषार्थ म्हणजे काय ते सांगितला. 4 पुरुषार्थ सांगितले. धर्म अर्थ काम आणि मोक्ष. त्याच्यामध्ये 3 जे आहेत नीट लक्षपूर्वक ऐका डबल होणार नाही. आता शेवट आज आपण काय करणार आहोत पहिले कला जी आहे आज शेवट करणार आहोत. उद्यापासून दुसऱ्या कलेला आरंभ होणार आहे. त्याच्यापेक्षा आता तुम्ही काय करायचं लक्षपूर्वक ऐका. तर मग आता टिबल का सांगायचे लक्षात राहण्यासाठी बरं का. 4 पुरुषार्थ सांगितले धर्म अर्थ काम आणि मोक्ष. त्याच्यामधले 3 गुण आहेत. एक मुख्य सांगितलेला आहे. सगळ्यांना इच्छा जी आहे सर्व मनुष्यांना इच्छा जी आहे तर दुःखाच्या निवृत्तीचीच इच्छा आहे. परमानंदाच्या प्राप्तीची इच्छा आहे म्हणजे सुखाचीच इच्छा आहे. प्रत्येकाला प्रत्येक जीवाला प्रत्येकाला वाटतं माझ्या ठिकाणी दुःख नसावं मला दुःख भोगायला नसावं मला फक्त सुखच हवं आहे. मग आता ही जी दुःख निवृत्ती परमानंदाची प्राप्ती जी इच्छा असते ते नेमकं काय त्यालाच तर मोक्ष म्हटलेलं आहे. ह्या इच्छेलाच काय केलेलं आहे मोक्ष असं नाव दिलेलं आहे. म्हणजे सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे काय सांगितले मोक्षाचं स्वरूप सांगितलेलं आहे. ब्रह्मज्ञानानेच काय होणार आहे तर मोक्ष प्राप्त होणार आहे. ब्रह्मज्ञाना वाचून तुम्ही काहीही करा तुम्हाला मोक्ष प्राप्त होणार नाही. जर तुम्हाला मोक्ष पाहिजे असेल तुम्हाला जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानच प्राप्त करून घ्यावं लागेल. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान जर तुम्हाला झालं नाही तर तुम्हाला मोक्ष कदापि भेटणार नाही.
ब्रह्मज्ञानाला काय करायचं आहे, यथार्थ जाणायचे. यथार्थ जाणणं म्हणजे काय, यथार्थ म्हणजे प्रत्यक्ष आहे का नाही, काय करायचं आहे, जाणून घ्यायचं आहे. यथार्थ ज्ञान त्याचं झालंच पाहिजे, प्रत्यक्ष त्याचं आपल्याला ज्ञान झालंच पाहिजे. होतंय का नाही, होतंय. होतंय म्हणून तर सांगितलंय ना. जसं घटाचं प्रत्यक्ष ज्ञान, तसं ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान आपल्याला झालं पाहिजे. मग हे ज्ञान दोन प्रकारचं सांगितलं, परोक्ष आणि अपरोक्ष. परोक्षाचं स्वरूप सांगितलं सच्चिदानंद ब्रह्म, हे परोक्षाचं स्वरूप आहे. आता सद्गुरू आणि शतशास्त्र यांच्या वचनावर जर विश्वास ठेवला तर परोक्ष ज्ञान अवश्य होणार आपल्याला. आणि ह्या परोक्ष ज्ञानानं असत्वापादक आवरण जे आहे ते निवृत्त होणार आहे. आणि जेव्हा ब्रह्मनिष्ठ गुरु वेदांत शास्त्र यांच्यानुसार ब्रह्मज्ञानाचे यथार्थ विवेचन झाल्यावर हे ज्ञान पूर्ण होणार आहे. अशा रीतीनं परोक्ष ज्ञान. अपरोक्ष ज्ञान हे मी सच्चिदानंद ब्रह्म आहे, हे अपरोक्ष ज्ञान झालं. हे पण सद्गुरू आणि गुरुच्या मुखारविंदातून तत्वमसी महावाक्याचं श्रवण केल्यानं अपरोक्ष ब्रह्मज्ञान होत असतं. याच्यामध्ये दोन प्रकार, दृढ आणि अदृढ. अदृढ अपरोक्ष ज्ञानानं असंभावना विपरीत भावना सहित जे ब्रह्मात्म ऐक्य ज्ञान, त्याला अदृढ म्हटलंय. असंभावना आणि विपरीत भावना सहित सांगितले. हे काही जे संशय आहेत ते काही निवृत्त झालेले नाही, संशयासहित ज्ञान सांगितलेलं आहे. आणि हे ज्ञान जे आहे, किंचित मल विक्षेप दोष राहिला आपल्याकडं, किंवा म्हणले अनेक श्रुतीच्या नानात्वाचं ज्ञान, ब्रह्माचे अद्वैताविषयी असंभव रूप ज्ञान, भेदवादी अथवा पामर पुरुषाची संगती केली तर तुम्हाला हे अदृढ अपरोक्ष ज्ञान होणार म्हणजे होणार. त्याचं फल पण सांगितलं. लय झालं म्हणले अदृढ अपरोक्ष ज्ञानापासून काय होईल, तर उत्तम लोकांची प्राप्ती होईल. अनेक प्रकारची तिथं भोग भोगायला भेटते. उत्तम लोकांमध्ये गेल्याच्या नंतर तिथले भोग भोगायचा कंटाळा येत असतो. ते भोग भोगून 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 नंतर म्हणले मोक्ष प्राप्त होणारच, पण पहिले भोग भोगायचे. तिथं वैराग्य उत्पन्न होते, नको वाटतात ते भोग भोगायचं, तरी भोगावं लागतात. आणि मग शेवटी ब्रह्मदेवाचा लय झाला की ह्याला मोक्ष भेटते. नाहीतर म्हणले पवित्र किंवा श्रीमंत कुळात जन्माला जाशील, निष्कामता तर भरपूर असेल तर मग श्रीमंत ज्ञानी पुरुषाच्या कुळात जन्माला येईल. हे फळ सांगितलं अदृढ अपरोक्ष ज्ञानाचं. दृढ अपरोक्ष ज्ञान आहे ती सच्चिदानंद. अदृढ अपरोक्ष ज्ञान जे आहे ते सच्चिदानंदादी ब्रह्माच्या विशेषणाचे अपरोक्षत्वाने भान झाले असताही संशय विपरीत भावना ज्या काली पुन्हा उद्भवतात, डबल डबल तेच ते उत्पन्न होते, म्हणून तिथं अदृढता दिली बरं का. आणि दृढ असंभावना विपरीत भावना रहित, कोणताच संशय नाही तिथं, त्या ज्ञानाला दृढ अपरोक्ष ज्ञान म्हटलेलं आहे, की संशया विरहित ज्ञान. आता हे ज्ञान गुरुच्या मुखानं श्रवण मनन निधिध्यासन महावाक्याचं केलं की दृढता येणार आहे ज्ञानाला. आणि ह्याच्यापासून आभानापादक आवरणाची निवृत्ती होते. तेव्हा मी देह नाही ह्या अहमबुद्धीचा बाध होईल, तेव्हा हे ज्ञान काय झालं, दृढ झालं बरं का, पूर्ण झालं. तेव्हा ज्ञान मी देह नाही असा पूर्ण काय करावं लागतं, विसर पडावा लागतो देहाचा. तेव्हा ह्या ज्ञानाला काय झालं, पूर्णत्व आलं, अन्यथा नाही. मग आता विचार तर करायचाय, आत्मा अनात्मा हा विचार करायचाय आपल्याला, त्याच्यामधला भेद ओळखायचाय. आणि हा विचार केवळ गुरु, वेद आणि शास्त्र, अंतकरण यांच्यापासून होत असतो. का विचार करायचाय, काय गरज आहे विचार करण्याची, एवढं डोकं का खायचं. अहो दृढ अपरोक्ष ज्ञान होणार आहे. हे दृढ अपरोक्ष ज्ञान झालं की झालं, विचार मावळणार आहे तुमचा. मग कोणता विचार करायचा सांगितला होता, मी कोण आहे, ब्रह्म कोण आहे, प्रपंच काय आहे, हा विचार करायचा आहे. दुसरा करायचा नाही. आपल्याला दुसरा विचार लय करता येते. आपण जर असं रिकामं बसा ना, हे येणार नाही विचार चित्तामध्ये, नाही ते विचार चित्तामध्ये येईल. संसाराचा संसार कसा सांगितलाय, प्रपंच काय आहे, खोटा आहे, मिथ्या आहे. आणि त्या मिथ्याचं लय लवकर मनामध्ये काय होतंय, येतंय. कारण का मिथ्याची संगत असते ना, मन मिथ्या, जगत मिथ्या, आणि ते मिथ्या लय लवकर कॅच करते. मिथ्या सत्तेचा विजोड व्हायला लागलाय. त्या मिथ्यारूपी मनाला जर सत्य
परमात्मा चित्तात घे म्हणलं तर ते म्हणते नग मला आवडत नाही ते. पण त्याच जर मिथ्यारूपी मनाला मिथ्या प्रपंच चित्तात घे म्हणलं की पटकून घेतय. सवय लागली ना त्याला. कशाची? मिथ्या प्रपंचाची. म्हणून जे नाही ते चित्तामध्ये घ्यायचं आणि त्याचा विचार करत बसायचं हे कामच आहे त्या मनाला. नग वाटते अवघड प्रक्रियात अजिबात नग वाटतात डोक्याच्या वरून चालल्यात. का चालल्यात? मन नाही ना थाळ्यावर. चित्त एका जागी बसत नाही ना. चित्त काय करत नाही? एकाग्रता करत नाही ना. म्हणून काय व्हायला लागले? मन भटकाय लागले. इकडं तिकडं भटकतय. काय अवघड ग्रंथ आहे वाटतंय. पण ह्याचा अभ्यास केल्यावर अवघड वाटन का? नाही वाटणार. सवय लागली ना पंचकरण सोपं सोपं ग्रहण करायची. त्याच्यामुळे विचारचंद्र उदय जरा अवघड वाटते. पण मुख्य आहे ना हे. मुख्य प्रश्न आहेत ना. हेच प्रश्न जर काय करावं लागतात हाताळावे लागतातच. कारण आमच्या ह्याच्यामध्ये मनातलेच ओळखल्यात माऊली. मनातलेच ओळखल्यात. आम्ही म्हणणारच होतो तुम्हाला. हा पंचीकरण सोपं वाटलं माऊली हे अवघड चाललंय म्हणून. तेच तर म्हणायले ना. का अवघड चाललंय? अभ्यास नाही ना. आपण अभ्यासच करना झालो. प्रक्रिया जर पाठ केलं तर अवघड जाणार नाही. सोपं जातंय. पाठ असुद्या पटापट सांगतय. सोपं जातंय. पण त्या प्रक्रिया पाठ कुणी करावं? आता म्हणल्याप्रमाणे मनाला नको वाटतंय हे पाठ करायचं. सोपं सोपं ऐकायचं मस्त. अशी सवय लागली ना मनाला. पण मूळ आहे ना हे. कारण विचारचंद्र उदय कसा आहे? विचार आता करायचंय ना पुढे पुढे. किती बी दिवस बालवाडीतच बसायचं का? बालवाडीत लई सोपं होतं. हा नुसते भोपळे दाखवायचे ते. हे वळका ते वळका सोपं वाटायचं. आता पहिलीला गेल्यावर काय करावं कक्का किक्कीन कुक्कून ते असं आता उकारण आकारण आलं ना त्याला. आणि ते पाठ करा आणि ते लिहा लिहून काढा नको वाटायला लागले आता. पहिलीतच जायला नको वाटायले. आणि 10वीची परीक्षा तर कधी द्यावं काय माहित? आहे का नाही? म्हणून हळूहळू एक 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 वर्ग काय करायचा असतो पुढे पुढे चालायचा असतो. त्याच्यापेक्षा अवघड विचार सागर आहे मग. मग त्याच्यामध्ये ते तर ऐकायचंय आपल्याला. विचाराचा सागर करायचंय आपल्याला. हे इथंच जर आपण हातपाय जर सोडले त्या बेंडकुळी सारखे जातं की मग खाली बुडाला बुड जातो का नाही? नाकातोंडात पाणी जाणारे झालं हर हर महादेव. म्हणून हातपाय झाडायचे. दुसऱ्या बेंडकुळी सारखं. फिरून 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 एक दिवस काय होणार आहे लोण्याचा गोळा. कारण दुधामध्ये फिरून फिरून बेंडकुळीने काय केला? लोण्याचा गोळा तयार झाला का नाही? त्याच्यावर उभा टाकली आणि टुनकून बाहेर उडी मारली त्याचा सहारा घेऊन. तसं आपल्याला विचाराचं मंथन करायचं इथं. किती जरी अवघड असलं सारखं मंथन करून 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 सोपं जात असतंय. आणि सहज येत असते. सहज वाटते मीच तर परमात्मा आहे. मीच तर सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे. माझ्याशिवाय तर काहीच नाही. सगळीकडे तर मीच आहे. जळी स्थळी काष्टी आज सांगितलं दासबोधामध्ये. सगळं मीच आहे ना. माझ्याशिवाय दुसरी वस्तूच नाही. मग असा काय होत असते? अनुभव येत असते. वाटतं तेवढं सोपं आहे का? नाही. डबल पंचीकरण नको वाटू लागलं. विचारचंद्र उदय पाहिजे होता. आता करा अभ्यास. आहे का नाही? आता काय करावं लागेल? अभ्यास करावा लागेल. नाही आम्हाला ऐकायचंय. आम्हाला ऐकायचं ऐका ना आता. अभ्यास बी करा आणि ऐका बी आता. आता अवघड चाललंय अवघड चाललंय म्हणून सोडून देऊ नका फक्त. म्हणून मी कोण आहे? ब्रह्म कोण आहे? आणि प्रपंच काय आहे? या 3 गोष्टीचा काय करायचं आहे? विचार करायचाय. कारण इथं दुसरा विचारच नाही तुम्हाला. खाली उतरलेच नाही इथं. वरवरच चढणार आहेत आता. सगळं निवृत्ती मार्ग आहे हा. प्रवृत्ती तुम्हाला आढळणार सुद्धा नाही इकडं. प्रवृत्ती तुम्हाला बिलकुल दिसणार बी नाही. सगळं निवृत्ती मार्ग आहे. तिकडं तरी प्रवृत्तीमध्ये आणायचे. निवृत्तीमध्ये न्यायचे. कुठं? पंचकरणामध्ये. दृष्टांत सांगायचे. प्रवृत्ती मधले दृष्टांत जरा सोपे सोपे कळपांगरे आणि मग निवृत्तीकडे नेत होते. आता इथं डायरेक्ट निवृत्तीच आहे. प्रवृत्ती नाहीच. आतमध्येच जावं लागतंय. बाहेर निघायचं कामच नाही इकडं. मग दम का रुकना. आहे का नाही? जाऊ दे आज न उद्या दम रुकून रुकून सवय लागल. आणि आपशाच मोकळा श्वास घेईन. म्हणून ह्या पंडित कोण आहेत आपले पितांबरजींना प्रल्हाद बुवा सुबोध म्हणा किंवा पितांबरजींन बाहेर काढलंच नाही मुमुक्षूला. लागण म्हणली सवय. सवय लागता आपशासाला काय होणार आहे? बरोबर येणार आहे. असं म्हणून सांगायला लागलेले आहेत. 3 गोष्टी जे मी ब्रह्म चैतन्य आहे आणि प्रपंच जड आहे. हाच मुख्य विचार आहे बरं का. जे अज्ञान रूप आहे. जे सर्व घटाधिक प्रपंचास जाणते.
ज्याला अन्य मन इंद्रियादी कोणी जाणू शकत नाही ते चैतन्य जे ज्ञानरूप आहे. त्याला कुणी जाणतय का? कुणी जाणत नाही. सगळ्यांना ते जाणतो पण त्याला कोणी जाणत नाही. त्याला मन नाही, त्याला बुद्धी नाही, त्याला कोणतीच निरअवयव आहे ना तो. आणि बाकीचे जे इंद्रिय आहेत त्याला तिथपर्यंत ते जाणू शकत नाहीत. इंद्रियांचा तो विषयच नाही असं असणार चैतन्य आहे. ते चैतन्य कोण आहे? ते चैतन्य म्हणजे कोण? अहो मीच आहे. माझं स्वरूप आहे चैतन्याचं. म्हणून तर म्हणले जवळच आहे हो, लय जवळ आहे. पण काय करणार कॅचच पकडता येईना झाली. कळच ना झालंय जवळ आहे पण लक्षात येईना. पण हे लक्षात आलं ना तर निहाल झालं म्हणले. एकदा लक्षात आलं ना ह्याच्यासारखं सुखी दुसरं कुणीच नाही मग. ते भिकारी असते ना, एक संत जात असताना त्या संताला ते भीक मागते. काहीच खाल्लं नाही म्हणते, 2 दिवस झाला उपवास आहे, थोडस काहीतरी द्या. संतांना त्याच्याकडे दृष्टी टाकली, बघितलं काय भीक मागतो रे म्हणले. तू ज्याच्यावर बसलास ना ते खंद ना म्हणे. बघ किती मोठा मध्ये खजाना आहे म्हणले भरलेला. असं आहे का म्हणे. त्या झोपडीमध्ये त्याला खणलं. अहो सोन्याचा हंडा सापडला. गेलं भिकार पण. तस संत सांगायलेत. अरे म्हणले कारण हे बी जीव कसा आहे भिकारीच आहे ना. त्याला संत सांगायलेत आतमध्ये खण, आतमध्ये शोध. आत्मरूपी धन सापडणार आहे. त्या भिकाऱ्यानं शोधलं तसं आता ह्याला शोधावं लागेल ना आतमध्ये. मग ब्रह्मांडाचा नायक बनल. शोधलं सापडलं तर ब्रह्मांडाचा नायक. म्हणजे भिकार पण गेलं का नाही. भिकार पण सगळं काय झालं मावळलं. राजे कांता काय भीक मागेन मनाची अजोगे सिद्धी पावे. किंवा दुर्बळाची कन्या समर्थाने नेली अवदसाने माली दारिद्र्याची. दुर्बळ होत म्हणले. पण काय झालं म्हणले दारिद्र्य होतं. सगळं निवृत्त झालं केव्हा आत्मरूपी धन सापडल्याबरोबर. आहे पण सापडावं लागल. म्हणून कुशल बुद्धी करायची, सुबुद्धी करायची. आणि त्यानंच काय होणार हे सापडणारे. आळस, बुद्धिहीनता, बुद्धिमांद्यता सगळं सोडून द्यायचे आता. म्हणायचंच नाही मला कळना झालंय. मला कळत नाही म्हणलं की कळतच नसतंय. उलट मला कळायलय म्हणायचं. मग ते कळत असतंय. मला कळायलय, मला समजायलय. एक दिवस पूर्ण समजणारच असा निश्चय करायचा असतो. समजतयच. अगोदरच म्हणले ते आपिशा तोंडावानी मला कळना, मला कळना, मला समजना. महाराज म्हणायचे हे आपिशा तोंडाच अदोगरच काय करतय आपिष्ट बोलतय त्याला काय कळणार आहे मग. त्याच्यामुळे मला कळत नाही, मला समजत नाही म्हणायचंच नाही. मला कळायच लागलंय म्हणायचं. कळतयच. निर्धार, निश्चय करायचा असतो. म्हणून जे आपणास जाणत नाही, दुसऱ्यासही जाणू शकत नाही, असं जे अज्ञान त्याचं कार्यभूत भौतिक पदार्थ जे जड आहेत हे सगळं अज्ञान कार्य आहे. काय अज्ञान आहे. सगळं इटू जेड अज्ञान जे तुम्हाला डोळ्याना दिसायलय ते सगळं अज्ञानच आहे. हे अज्ञान अज्ञानाचं कार्यभूत भौतिक प्रपंच सगळं ए टू जेड कसं आहे जड आहे. म्हणून महाराज म्हणतात की तुला तत्वमसी या महावाक्यात असलेले जे तोमपद आणि तत्पद यांचा वाच्यार्थ जीव आणि ईश्वर यांच्या उपाधिरूप जो प्रपंच याच दोरीच्या ठिकाणी सर्प कारण जीव आणि शिव नुसत्या उपाध्या आहेत. उपाध्या कशासारख्या आहेत दोरीवरच्या सर्पासारख्या. कारण दोरीवरचा सर्प आहे का दोरीवर सर्प भासला नाही का. भासला म्हणून खरा वाटला वाचला आता चावतेच काय की मला थरकाप सुटलाय अंगाला घाम फुटला अंगाला काय दोरीला बघून का सरपाला बघून. दोरीचे तरी पण घाम फुटला का त्याला सर्प बघितलं म्हणून. त्याला सर्प वाटलं म्हणून तसच आहे ब्रह्मांडाचा नायक. आहे कोण ब्रह्मांडाचा नायक सच्चिदानंद स्वरूप परमात्मा पण काय करणार. त्या सर्पाला कसं इकडं भिलय तसं या देहाला धरून आता मी मरतो. आता माझं काही खरं नाही आता हे सगळे पासून मी दूर जाईन भ्याय लागलंय ना. उगीच का कसं उगीच बघितच आहे मरत नाही जात नाही येत नाही सच्चिदानंद हे त्याच स्वरूप आहे. पण न कळण्याचा परिणाम म्हणून कळून घ्या म्हणायला लागलेत. हे कळालं की जसा राजा परीक्षित होता
पहिल्याच वेळेस सांगितलं, पहिल्याच दिवशी सांगितलं सुकमुनींना की तू कसा आहेस, सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहेस. त्यांना तिथंच निश्चय केला. बस बस म्हणे आता माझं काही जरी झालं तरी आता मी काय करणार नाही, डगमगणार नाही. मला कळालं की मी कोण आहे, कारण मी मरणार नाहीच, मरण मला नाहीच आहे. निश्चय केला ज्याला आहे ते मरू जा, असं त्याला असे ना, आपल्याला काय करायचं. असं काय केला, निश्चय केला. तसं आपल्याला निश्चय करायला सांगायला लागलेत. अरे हे तू नाहीस, तू भिऊ नकोस याला, हे दुःखायले ते दुखू दे ना, दुखलंच आहे कारण देह दुःखाचं भांडार, देह रोगाचं कोठार आहे, दुःखाचं भांडार आहे. दुखू दे दुखलं तर, तू निघ बाजूला. त्याला उगच काय करू नको, माझं माझं म्हणून आकलू नकोस, बाजूला निघ आणि आपला आपला अभ्यास कर. अभ्यास करता रहिये. कशाचा अभ्यास? जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा. निरंतर मी सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे, निरंतर सजातीय प्रवाहामध्ये, निरंतर चित्तामध्ये अहम ब्रह्मास्मी वरती स्फुरण झाली पाहिजे. म्हणून मी जो आहे आत्मा, तो जे ब्रह्म तेच आहे मी, आणि आत्मा आणि ब्रह्म ह्याच्यामध्ये भेदच नाही, सगळा मी एकच आहे. याप्रमाणे ब्रह्म ऐक्याचा विचार करून यथार्थ जाणून घ्यायचे. मी कोण आहे, ब्रह्म कोण आहे, या गोष्टीच्या विचाराला विचाराचा उपयोग म्हणजेच फल सांगितले. आणि ह्याचाच विचार केला तरच फलपत्रात पडणार आहे फक्त. आणि याचा अधिकारी कोण आहे, तर जिज्ञासू आहे. अशी ह्या कलेमध्ये काय केलेलं आहे, उपोद्घातामध्ये वर्णन केलेलं आहे. वाटण अवघड, पण अभ्यास केल्यावर काही सुद्धा अवघड नाही. आणि कळाली का ही कला तुम्हाला, जी कळाली कळाली. उपोद्घात आहे, हे तुमच्या लक्षात आलाय का? हो आले आले. नाही आला, सगळ्यांनाच विचारायला लागली मी बरं का. हे जे आहे ना, आणि जर कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता बरं का. कारण कला पहिल्यांदाच तुम्ही ऐकत असताल, जर अवघड वाटन आणि काही प्रश्न असतील तर विचारू शकता, तसं काही नाही. आम्हाला साडी अवघड वाटायली व तेवढं समजना. हा, तुम्ही जर रेग्युलर नसला तर कुठल्या तुम्हाला सोपं जाणार. तुम्ही कधी ऐकता, नाही कधी रेग्युलर ऐकत नाही. मी एके दिवशी आहे का करीत नाही मी, पण तेवढी जरा समजाव तेवढी समजत नाही मग. मग तुम्ही त्याचा अभ्यास नसेल केला, तुम्ही पाठांतर केलं का? नाही तुम्ही ताई अभ्यास केला, आणि मग अभ्यास नाही केला आणि मग मला समजना म्हणल्यावर काय उपयोगाचे. तुम्हाला अभ्यास तर करावा लागेल ना. आपल्याला अभ्यास करावा लागल, त्याच्यासारखं त्याच्या मागं लागावं लागल, ते पाठांतर करावं लागल, आणि मग लक्षात नाही आल्यावर मग म्हणायचं मला समज नाही. तुम्ही त्याचा अभ्यासच करत नाहीस, एकदा ऐकलं, दिलं सोडून बाजूला टाकलं त्याला, दुसऱ्या दिवशीच घेतलं, मग कसं कळन? तसं कळत नसते, अभ्यास करावा लागतो. त्या बुद्धीला काय करावं लागतंय, घर्षण करावं लागते बुद्धीचं. घासून 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 मगच काय होणारे, धारदार बनणारे. त्याला घासलंच नाही तर ती मरदाट दशा तशीच राहील ना. त्याचं चिंतनच नाही केल्यावर ते कसं समजल. म्हणून तुम्हाला मी रोज सांगू लागले, तुम्हाला लक्षात येत असेल. दोन चार प्रश्न मी घेत होते रोजचे, आणि तुम्ही पाठ करा बरं का. ते प्रश्न तुम्हाला नेहमी सांगायचे मी. 4च प्रश्न झाले, 5च प्रश्न झालेत, आज तुम्ही पाठ करा एवढे प्रश्न. तुम्ही ऐकलं का माझं? नाही ऐकलं, मग कशी सोपं जाईल तुम्हाला? नाही ऐकल्यावर सोपं जातच नसतं. आणि मग अजून ह्याच्यापेक्षा अजून काय समजून द्यायचं. तुम्ही जर अभ्यास करत, आता ते विद्यार्थी आहे बघा शाळेमध्ये, अभ्यासच करत नाही. येऊन बसायला पण अभ्यासच करत नाही, उपयोग काय? अभ्यास करावा लागेल का नाही? अभ्यास करावा लागल, त्याचं चिंतन करावं लागल, नाही आलं ते विचारावं लागल. मग अवश्य फळपदरामध्ये पडणार. काय हालचालच करायची नाही, मदार नुसतं बसायचंच. मग ढक्कल पास होतय. ढक्कल पास कुठपर्यंत होत असतंय? 10वी पर्यंत. 10वीला गेल्यावर होते का पुढे ढक्कल पास? तुम्हाला सगळ्यांना माहिती, होत नसते पुढे. मग बोर्डाची परीक्षा असते, हे दुसरीकडे जावं लागते परीक्षेला. मग तिथं कुणी बी पास करत नाही ढक्कल पास, मग नापास. तसा प्रकार असतो, म्हणून अभ्यास करा. ठीक आहे, तरी सुद्धा विचारा. जर कुणाला काही नसले, जरी जमलं नसल, येत नसल, बघा. आता दुसरी कला मी एक आपल्याला काय मध्ये बोलू का? करायची, क्षमस्व सुरुवात करायची. मी बोलू का? हा बोला रंजना की, देवी बोलू. बोला हा, बोला. ही आता पहिली कला झाली की नाही, तर आता पहिली कला एकदा 1-2 दिवस सगळ्यांना लिहून घ्या,
आणि वाचून दाखवा कसं आहे काही नाही हे तरी सगळ्यांना म्हणायचं. म्हणजे अजून एकदा रिपीट सगळ्यांना जर सांगितलं तर ज्यांना नाही समजलं त्यांनी समजते. अजून घ्यायचं आता आपण कसं घेतलं घेतलं सगळं ना. आता याच्यावरून बघून सांगा रिपीट. आता म्हणजे माझं म्हणणं कळालं का तुम्हाला? आपण नाही का मंगलताई ही कला घेताना प्रत्येकाकडून म्हणून घेतलंय. ज्यांना हातावरी केल्यात आता का नाही हो त्या सगळ्यांकडून म्हणून घेतलंय घेतलेलं आहे. घेतलंय पण आता पूर्ण हे उपघातचं वर्णन म्हणजे काय पहिली कैलाचं वर्णन करा. तुम्ही निबंध लिहून आणा म्हणा. पहिल्या कलाचा उपभोगाचा वर्णन याचा निबंध लिहा. लिहून आणा मला वाचून दाखवा. म्हणजे काही जणांची जी उत्सुक आहे ते वाचतील लिहून आणल्यावर प्रयत्न करतील असं माझं मत होतं बरं का समक्ष. अगं दोनदा तीनदा झालं की ग प्रत्येक वेळेस त्यांनी हो वरून हो सुरू करतात, वरून सुरू करतात झालं रोजच. हा पहिल्या झालं दिवशी झालं सगळ्याकडून विचारून झालं, परत वरून सुरू करतात. आज सुद्धा वरून सुरू केल्या सुरुवातीपासून. किती वेळेस तरी झालं ना अहो माय. रेखाताई माझं म्हणणं कळालं का तुम्हाला? मी हा म्हणत की त्यांनी रोज सांगितले तसं म्हणत नाही मी. हे पहिली पूर्ण कला पहिली आता पहिल्यापासून जी पूर्ण कला आहे ना ती सगळ्यांच्या तोंडून ओतून असं जेवढ्यांना म्हणता येईल ज्यांनी भाग घेतला त्यांनी म्हणा असं म्हणते मी. तुम्हाला मी वाटायला प्रयत्न करते. मंगलताई की पहिली कला सगळ्याकडून म्हणून घ्या, पण सगळे व्यवस्थित सांगतील ह्याची गॅरंटी तुम्ही देता का? नाही गॅरंटी नाही ना. मग तर एक मग दोघींचं झालं तर तेवढं समोरचे बघितलं ना, ऐकतील नाही असं आता म्हटलं. तुम्हीच बघा जेव्हा आपण वाचन घेऊ लागलो तेव्हा वाचायमध्ये किती किती चुका होऊ लागल्या आणि ह्या पूर्ण कला व्यवस्थित कोण सांगणार आहे? तुम्हीच बघा विचार करून. पूर्ण हो जर कला घेतली बरोबर. उगा वेळ वाया जाईल दुसरं काही होणार नाही. कारण की कुणाला व्यवस्थित सांगता येणार नाही. ज्याला इच्छा आहे त्यांना विचारलं तेव्हाच कळून घेतलं मी आणि व्यवस्थित सांगितलं बी. ज्याला इच्छाच नसेल तुम्ही कितीही मागे लागा उपयोग नाही. तुम्हाला वाटत असेल सगळ्याकडून म्हणून घ्यावं ओधून घ्यावं पण मला नाही वाटत सगळेजण ह्याच्यामध्ये भाग घेतील म्हणून. जेवढे आणि चार दोन घेतले तेवढेच. जरी आपण हे केलं तर स्पष्टता येणार नाही ना. मला काय वाटतं चुकू नये. आणि कसं मग कुणा सांगा तुमचं चुकलं. बघा ना तुम्ही वाचताना सुद्धा सांगायला जावं तर हा आम्ही वाचलो ना ताई आता आलो ना बरोबर मग असे विचारतात असं बोलतात. कुणाला सांगायचं त्याच्यासाठी तुम्हीच घरी 5-5, 6-6 वेळेस वाचा. आपला अभ्यास करा. आणि आज भरपूर सगळ्यांना काय करा वाचा अभ्यास करा. उद्याच्याला आपण ह्या कलेला काय करणार आहोत सुरुवात करणार आहोत बरं का. तरी मी आता प्रश्न विचारते त्या प्रश्नाची उत्तर द्या. पहिल्याच कलेमधून विचारते. ताई रामकृष्ण बोला हरी. ना. मी एक विचारू का? हे हम्म. दृढ अपरोक्ष म्हणतात ना ह्याचा अर्थ माहित झाल्याशिवाय पुढचं काहीच समजत नाही. मला आता हे दृढ थोडं दृढ काय म्हणजे काय अर्थ असं. बरं सांग एक मिनिट दृढ म्हणजे तुम्हाला काय नेमकं कळालं नाही. दृढ म्हणजे ह्याचा अर्थ काय असं मी म्हणायले तसं. म्हणजे दृढ अपरोक्ष ज्ञान हे दृढ कशाला म्हणायचं हेच तुम्हाला हा माहित नाही. हा हा दृढ म्हणजे पक्क. तसं पक्क म्हणजे मला हे झालं समजलं. पण मी ह्याच्यामधले आणखीन कोणतं वाक्य असेल म्हणून विचारायले मी. नाही पक्क. दृढ म्हणजे एक कच्च असतं एक पक्क असतं. आणि अदृढ म्हणजे पक्क आणि दृढ म्हणजे पक्क. हा आणि अपरोक्ष म्हणजे? आता ज्ञान आहेत ना ह्या प्रक्रिया आहेत ना अपरोक्ष परोक्ष ह्या प्रक्रिया तुम्हाला पाठ हे शब्द लक्षात ठेवावे लागतील. त्या काय हा आहेत अपरोक्ष ज्ञान आहे ज्ञानाचे आहेत ना ते हे मुद्दे आहेत ना. ते तुम्हाला मुद्दे पाठ करावे लागतील. हे हा ज्ञानाचे हे प्रकार मुद्देच मला दृढ ज्ञान आणि अदृढ ज्ञान किंवा अपरोक्ष ज्ञान परोक्ष ज्ञान हे मुद्दे येतं ते तुम्हाला पाठ लक्षात ठेवावे लागतील. त्याचा दुसरा काय अर्थ सांगणार आहेत. जय गुरुदेव. मी बोलू का काकू? बोल ना. काकू आज आपली ना प्रथम कला आज पूर्ण झाली. आपली या कलेची सुरुवात उपोद्घाताने झाली होती. तर म्हणजे मी जे समजले ते फक्त एक वाक्य बोलते इथे मी की प्रतिपादन करण्यायोग्य जो विचार त्यास मनात ठेवून म्हणजे आत्मा आणि अनात्मा याचा जो भेद आहे तो विचार मनात ठेवून तो परमात्मा मीच आहे याचं कथन म्हणजे उपोद्घात ना ह्या प्रथम कलेसाठी काकू. हो धन्यवाद बरोबर. काकू.
नाही बरोबर आहे. आणि त्याच्यावर ताईंनी उदाहरण दिलं होतं. हा सुरुवातीला उघडलेलं शेजारणीकडे दिलं. ताक मागायला जाती, उदाहरण देऊन सांगितल्या होत्या. ताक मागायला जाती तर कशी चर्चा करत 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 ताक मागते, असं उदाहरण दिलं होतं ताईने ह्याच्यावर. बरोबर आहे. उदाहरण देऊन सांगितलं होतं मी. बरोबर आहे. सुरेखाताईने बरोबर लक्षात ठेवलंय. ताई, बोलता बोलता ते शंकर पार्वतीचं परत एकदा ऐकायची इच्छा आहे बघा. स्थूल देह सोडला, सूक्ष्म देह सोडला, कारण देह सोडला, कसे सारीपाट खेळत नाही, होते. कोणत्या हे दिवशी आठवण आलं त्या दिवशी बोलता बोलता ती एक कथा सांगा परत परत. तरी पण मी खूपदा सांगितलंय हा मी प्रश्न बरं का. पहिल्यानेच ऐकलं ताई. हा हा. बरोबर मी पण काय पहिल्यांदाच हरकत ऐकलं नाही. होतं. तरी आता प्रश्न विचारते, आवर्जून आता उत्तर द्या. लक्षपूर्वक राहू द्या. आणि जे उत्तर प्रश्न विचारले त्याच उत्तर द्या, नाही तर मागं पुढे करू नका. परोक्ष ब्रह्मज्ञानाचा हेतू काय सांगितलाय? परोक्ष ब्रह्मज्ञानाचा हेतू काय सांगितलाय सुरेखाताई? निर्मळे बोला मंगलताई. परोक्ष ब्रह्मज्ञानाचा असत्वपादक आवरणाची निवृत्ती हा हेतू सांगितला होता. नाही, परोक्ष ज्ञान नाही. परोक्ष ज्ञानाचा हेतू सद्गुरु आणि सतशिष्याच्या वचनावर विश्वास ठेवणे हा हेतू आहे परोक्ष ज्ञानाचा. बरं का, सॉरी ते केलं. तसं व्हायला बघा ना, मागे पुढे होऊ द्यायचं नाही. नाही नाही, होऊ देत नाही ते. आपला सद्गुरू आणि आपल्या वेदांत शास्त्राच्या वचनावर विश्वास ठेवायचा. विश्वास ठेवल्याशिवाय परोक्ष ज्ञान हा हेतू आहे, विश्वास ठेवायचा. बर, ब्रह्मज्ञान म्हणजे काय आशाताई? आशाताई वानखडे बोला ना. कृष्ण हरिताई, ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्मस्वरूपास यथार्थ जाणणे. आलं का ऐकू ताई? आलं ऐकू. ललिताताई, ब्रह्मज्ञान म्हणजे काय? ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्मस्वरूपास यथार्थ जाणणे. मंगलताई गाडीवार. पेन्सिल वारताई बोला. मंगलताई पेन्सिल वाट. अय्यो, मी तेच चालू केलं नव्हते, मीठ चालू केलं नव्हतं आई. ब्रह्मस्वरूपास यथार्थ जाणणे ब्रह्मज्ञान म्हणजे. बोला तिसऱ्या मंगलताई बोला. परोक्ष ब्रह्मज्ञान म्हणलात ना ताई? मी फक्त ब्रह्मज्ञान ब्रह्मज्ञानच म्हणलं, परोक्ष म्हणलं नाही ना अपरोक्ष म्हणलं नाही. ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्मस्वरूपास यथार्थ जाणे. रामकृष्ण हरी. सुरेखाताई. ब्रह्मज्ञान म्हणजे काय? ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्मस्वरूपास यथार्थ जाणणे. माऊली, तुम्ही ह्याला घट्याचं उदाहरण दिलं होतं. घट कसा आहे, छोटा मोठा, पाणी किती बसतं, हे यथार्थ कसं जाणतं, तसं ब्रह्मस्वरूपास यथार्थ जाणणे, घटाचं उदाहरण दिलं होतं माऊली ह्याला तुम्ही. रामकृष्ण. बर, मंगलताई बच्चेवार. ब्रह्मज्ञान म्हणजे काय? ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्मस्वरूपाला यथार्थ जाणणे. कसे यथार्थ जाणणे? ब्रह्माशी अभिन्न आत्म्याचं ज्ञान हे मोक्षाला हेतू आहे ना, हेच ब्रह्मज्ञान आहे. हेच ब्रह्मज्ञान यथार्थ. हे असं सांगावं लागतंय. ब्रह्माशी अभिन्न आत्म्याचं ज्ञान हे मोक्षाला हेतू आहे आणि ह्यालाच यथार्थ जाणायचे, हेच तर ब्रह्मज्ञान आहे का नाही? म्हणजे आत्म्याचं आणि ब्रह्माचं अभिन्नत्व करणं. आत्म्याचं आणि ब्रह्माचं भिन्नत्व आहे ना, त्याला अभिन्नत्व करायचे.
ह्यालाच तर मोक्ष म्हटले, ह्यालाच तर ब्रह्मज्ञान म्हटले. तेच तर ब्रह्मज्ञान आहे. बर. अपरोक्ष ज्ञान कशाला म्हणायचं? अपरोक्ष ब्रह्मज्ञान कशाला म्हणतात? बोला अंजना ताई. अपरोक्ष ब्रह्मज्ञान कशाला म्हणतात? सच्चिदानंद ब्रह्मस्वरूप मीच आहे असे जे ज्ञान आहे, ज्ञानाला अपरोक्ष ब्रह्मज्ञान असे म्हणतात. हम्म. अपरोक्ष ब्रह्मज्ञान पूर्ण केव्हा होते? अपरोक्ष ब्रह्मज्ञान पूर्ण केव्हा होतं? कुंदाताई. रामकृष्ण हरी. अपरोक्ष ब्रह्मज्ञान अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान पूर्ण केव्हा होतं? हा. अपरोक्ष म्हणजे अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय? हेच की आदृढ अपरोक्ष ज्ञान हे. बर. ताई पुन्हा विचारा मला. ठीक आहे, बरं जाऊ द्या. अदृढ अपरोक्ष ज्ञानापासून काय होतं? कोणतं फल भेटतंय? अदृढ अपरोक्ष ज्ञानाचं फल काय सांगितलंय? अदृढ अपरोक्ष ज्ञानाचं फल काय सांगितलेलं आहे? शोभाताई बोला. खरात महाराज. रंजनाताई पिलाजी. मीनाताई. जय गुरुदेव. धड म्हणलात ना, धड अपरोक्ष ब्रह्मज्ञान पूर्ण केव्हा होतंय? अभाव असाच अभावानं विरक्ती अभाव नंतर ब्रह्म आत्म्या ऐक्याचे निश्चय, त्यालाच धड अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणतात. आपण आवरण बघा मंगलताई, बघा तुम्ही काय म्हणला हो, होता? पाहिलं हा, पाहिलं. बाहेरात सांगू ना. का तेव्हा काय फार मिळते सांगू का मी? मी विचारायले ना. भावना विपरीत भावना रहित ब्रह्म निश्चय, त्याला धड अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणतात. आता तुम्ही काहीच बोलू नका, तुमच्या लक्षातच नाही आलं. अदृढ अपरोक्ष ज्ञान पूर्ण, अदृढ अपरोक्ष ज्ञानाचं फल काय हा प्रश्न आहे बरं का. संजीवनी ताई बोला. जय गुरुदेव ताई. अदृढ अपरोक्ष ज्ञानापासून उत्तम लोकाची प्राप्ती होते. पवित्र श्रीमंताच्या कुळात जन्म होतो, अथवा निष्कामता झाल्याने ज्ञानी पुरुषाच्या कुळात जन्म होतो. बरोबर, छान सांगितलं. बर, आता अपरोक्ष ज्ञान किती प्रकारचं आहे? अपरोक्ष ज्ञान प्रणिता ताई किती प्रकारचं आहे अपरोक्ष? 2 प्रकारचं आहे. कोणते कोणते? दृढ अपरोक्ष ज्ञान आणि परोक्ष ज्ञान. अदृढ अदृढ. संध्याताई बोला. परोक्ष ब्रह्मज्ञान, दृढ अपरोक्ष ज्ञान आणि अदृढ अपरोक्ष ज्ञान 2 प्रकारचे ब्रह्मज्ञान आहे. हा, बरोबर. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय बरं हेमलता ताई? वंदना ताई. असंभावना व विपरीत भावना सहित जो ब्रह्म ऐत्मेकाचा निश्चय, त्यास अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणतात. अदृढ विचारलं होतं का दृढ? विद्याताई बोला. दृढ अपरोक्ष ज्ञान कशाला म्हणायचं?
जय गुरुदेव ताई. दृढ अप्रोक्त ब्रह्मज्ञान असंभावना व विपरीत भावना रहित जो ब्रह्म आणि आत्मा ऐक्याचा जो निश्चय असतो त्याला दृढ अप्रोक्ष ब्रह्मज्ञान म्हणायचं. जय गुरुदेव. बरोबर आहे. अशा रीतीनं आपण काय केलेलं आहे, ही जी पहिली कला आहे ती अभ्यासली. तरी पण आता आज तुम्ही काय करा, चांगल्या प्रकारे वाचन करा. परत अजून उद्याच्याला थोडेसे प्रश्न विचारू आणि नंतर मग ही द्वितीय कला जी आहे जर पूर्ण समजली असेल तर ठीक आहे, नाही तर अजून अभ्यास करून परवा दिवशी सुरू करू. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु उमागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ